दोन हॉटेल चालकांसह 9 मद्यपांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांना अटक करण्यात आली आणि धाब्यावर हे कारवाईचं सत्र सुरूच आहे। येणाऱ्या नाताळच्या आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण आवाहनही पोलीस अधीक्षक नितीन धार्मिक यांनी केलेलं आहे। राज्य उत्पादन शुल्क माळशिरस विभागाच्या पथकाला गुरुवारी मंगळवेढा शहरातल्या 2 धाब्यांवर टाकलेल्या धाडीत न्यायालयानं 2 हॉटेल चालकांसह 9 मद्यपी ग्राहकांना 54,500 रुपयांचा दंड ठोठावलाय। तसंच मंगळवेढा मरवडे रोडवर एका 4 चाकी वाहनातून विदेशात दारूच्या वाहतुकीचा गुन्हा दाखल केलाय। सविस्तर वृत्त असं की गुरुवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क माळशिरस विभागाच्या पथकाचे निरीक्षक संदीप कदम यांनी मंगळवेढा शहराच्या हद्दीतल्या हॉटेल जय भवानी या ढाब्यावर छापा टाकला असता ढाबा मालक कुमारदादा सावंत हा ग्राहकांना मद्य पिण्याची व्यवस्था उपलब्ध करून देत असताना आढळून आल्यानं त्याच्यासह 5 मद्यपी ग्राहक समाधान किसन खवणकर, आप्पासू सिद्धेश्वर जाधव, सोमनाथ जाधव, आप्पा मोरे, सुनील वर्मा यांना अटक करण्यात आली। एका अन्य कारवाईत दुय्यम निरीक्षक सांगोला कैलाश छत्रे यांच्या पथकानं मंगळवेढा शहराच्या हद्दीतल्या हॉटेल भैरवनाथ या ठिकाणी छापा टाकला। मालक शुभम सुखदेव जोध, मद्यपी ग्राहक अनिल शेषराव जाधव, दीपक हरी जाधव, दीपक रामा लोंढे, महेश अरविंद बोरकडे यांना अटक केली आहे। दोन्ही गुन्ह्यातील तपास अधिकाऱ्यांनी एका दिवसात तपास पूर्ण केला आणि आरोपपत्र न्यायालयात दाखल केलं असता माननीय न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मंगळवेढा श्रीमती एस.एन. गंगवाल शहा यांनी हॉटेल मालकांना प्रत्येकी 25,000 रुपये दंड आणि मद्यपी ग्राहकांना 500 रुपयाचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे। या पथकानं शुक्रवारी दुपारच्या सुमारास मंगळवेढा मरवडे रोडवर प्रशांत शंकर भगरे वय 26 वर्ष राहणार भोसे तालुका मंगळवेढा हा त्याच्या मारुती व्हॅन क्रमांक MH13DE 3438 मधून विदेशी दारूची वाहतूक करत असताना आढळून आल्यानं त्याला ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्याच्या ताब्यातून विदेशी मद्याच्या 180 मिली क्षमतेच्या इम्पेरियल ब्लू विस्कीच्या 48 बाटल्या, मॅकडोवेल नंबर 1 विस्कीच्या 48 बाटल्या, रॉयल स्टॅग विस्कीच्या 22 बाटल्या आणि वाहन असा एकूण 1,43,884 किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे। या दरम्यान एक महत्त्वपूर्ण आवाहनही करण्यात आलंय। नाताळ सण आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर या विभागाकडून 6 पथकं नेमण्यात आली असून परराज्यातील दारूच्या अवैध वाहतुकीवर करडी नजर ठेवण्यात येत आहे। तसेच ढाबा हॉटेलच्या अचानकपणे तपासण्या सुद्धा करण्यात येत आहेत। ढाब्यावर दारू विक्री करणं, त्या ठिकाणी बसून दारू पिणं कायद्यानं गुन्हा आहे। कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांच्या विरुद्ध यापुढे असंच सत्र कारवाईचं सुरू राहणार आहे। ज्या हॉटेल्सना न्यू इयर पार्ट्यांचं आयोजन करायचं आहे त्यांनी त्या ठिकाणी मद्याचं वितरण करण्यासाठी विभागाकडून रीतसर वन डे क्लब लायसन्स घ्यावं, अन्यथा अशा हॉटेल्स मालक आणि आयोजकांविरुद्धही कारवाई करण्यात येईल असा इशारा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांनी केलाय।